SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पवित्र श्रीशैल पदयात्रेचा 8वा दिवस भक्तिभाव, सेवा आणि उत्साहात पार पडला। काल मासकुंडल येथे आगमन झाल्यानंतर भीमण्णा यांनी आपल्या वस्तीवर पालखी नेण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती। गावातील साधुमुक्त देवळापासून भीमण्णा यांच्या वस्तीपर्यंत पालखी नेण्यात आली। मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पालखीसमोर हळदी कापड अंथरून नाचत गाजत जत्रेच्या स्वरूपात मिरवणूक काढली। संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात दुमदुमले होते। वस्तीवर सर्व भक्तांसाठी पोळी, दूध आणि पंचपक्वान्नांचा प्रसाद देण्यात आला। त्यानंतर जोरदार आरती करण्यात आली। 8व्या दिवशी सकाळी लवकर उठून आरती करून पदयात्रेला पुढील प्रवासासाठी सुरुवात झाली। केंभावी गावातील गजानन राईस मिल, हेमा मॅडम यांचे गॅरेज व कापड दुकान तसेच गावातील अनेक भक्तांच्या घरी श्रींची पूजा व आरती करण्यात आली। केंभावी येथील हेमरेड्डी मल्लम्मा देवळात सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। तेथेही महाआरती करण्यात आली। त्यानंतर केंभावी शहरातून पालखी मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी भक्तांनी पाणी अर्पण करून पूजा आरती केली। दुपारच्या विश्रांतीसाठी परसन्नळी येथील हनुमान मंदिरात मुक्काम करण्यात आला। ग्रामस्थांनी पालखीचे व रथाचे स्वागत करून सर्व भक्तांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती। गेल्या 40 वर्षांची अखंड परंपरा जपत ही पदयात्रा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरत आहे। दरम्यान सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस या पदयात्रेचे दररोजचे वृत्तांकन स्वतः संपादक रेवणसिद्ध मेंढगुदले हे करत असून यात्रेतील प्रत्येक दिवस जनतेपर्यंत पोहोचवला जात आहे। ऐसे ना